मनोज कुलकर्णी देखील या ठिकाणावरून जोडले गेलेले आहेत। मनोज, तुम्ही स्वतः या ठिकाणी आहात जिथून हा मोर्चा सुरू झालेला आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण बघतोय अनेक राजकीय मंडळी देखील इथे उपस्थित राहणार आहेत। कशा प्रकारे इथे सुरक्षा व्यवस्था देखील बघायला मिळते? अगदी बरोबर आहे। कुठे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे। यामध्ये महिलांची संख्या सुद्धा लक्षणीय दिसते आहे। महिला सुद्धा यामध्ये सामील झालेल्या आहेत। एकंदरीतच आता या मोर्चाने कूच केलेला आहे आझाद मैदानकडे। जवळपास अर्ध्या तासामध्ये हळूहळू जवळपास 500 मीटर अंतरावर हे आझाद मैदान आहे या ठिकाणावरून, आणि या मोर्चाला या ठिकाणावरून सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणून ही सुरक्षा व्यवस्था आहे। 10 वाजता हा मोर्चा निघणार होता, परंतु अनेक कार्यकर्ते जे आहेत ते अजूनही ट्रेनमध्येच असल्याचं समजते आहे। त्यामुळे मोर्चाला थोडी उशिरा सुरुवात झालेली आहे, परंतु जे कार्यकर्ते आता उतरणार ट्रेनमधून CSMT स्टेशन आहे त्या ठिकाणावरून ते थेट आझाद मैदान या ठिकाणी जाणार आहेत। त्या ठिकाणावर भाजपाचे आमदार जे आहेत सुरेश धस येणार आहेत, त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड सुद्धा असणार आहेत, काही नेते असणार आहेत, सकल मराठा समाजाचे नक्कीच मनोज, तर आज राज्यभरामधून अनेक कार्यकर्ते आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी येत आहेत। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।